हिंदू धर्मानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो। या दिवशी सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जातं। गणेश चतुर्थीचा उत्सव जसजसा जवळ येतो तशी बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता वाढत चालली आहे। गणपतीच्या उत्सवात बाप्पा 10 दिवसांसाठी घरी येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करून जातात। चला तर मग जाणून घेऊया बाप्पांना प्रिय असलेल्या त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत। गणपतीच्या पूजेत या 5 गोष्टींचा समावेश नक्की करा। पहिलं म्हणजे दुर्वा। गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत। गणेश चतुर्थीच्या पूजेत दुर्वा अवश्य अर्पण करा। दुर्वाची 21 जुडी अर्पण करणं अधिक शुभ मानलं जातं। दुसरं म्हणजे मोदक आणि लाडू। गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे। याशिवाय मोतीचूरचे लाडूही बाप्पांना खूप आवडतात, त्यामुळे पूजेच्या वेळी मोदक आणि लाडूंचा नैवेद्य अवश्य दाखवा। या पदार्थांशिवाय बाप्पांची पूजा अपूर्णच मानली जाते। तिसरं म्हणजे शेंदूर। गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला शेंदुराचा टिळा लावणं खूप शुभ मानलं जातं। गणपतीला शेंदूर खूप आवडतो, त्यामुळे पूजेत शेंदुराचा वापर करणं अवश्य आहे। चौथं म्हणजे केळी। फळांमध्ये गणेशजींना केळी अत्यंत प्रिय आहेत। गणेश चतुर्थीच्या पूजेत केळी अवश्य अर्पण करावी, पण लक्षात ठेवा, एकटी केळी अर्पण न करता केळीचा एक पूर्ण घड म्हणजेच गुच्छ अर्पण करावा। लाल फुलं। पाचवं म्हणजे लाल फुलं। गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूजेत जास्वंद किंवा इतर लाल रंगाची फुले नक्की अर्पण करा। या फुलांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।